बघा ओंकार म्हटलं की चित्त आपोआप शांत होतं. सगळी धावणारे जे मन आहे, ते शांत होतं. ठीक आहे, बघूया. तर सुरुवातीला आपण अभ्यासक्रम बघूया काय आहे तुमचा किंवा तुमच्या काल परवाच परीक्षा झाल्या. तर जो मागचा पेपर होता माझा त्यासंबंधी, तर सर्वांना सोपा गेला असेल असं वाटतंय मला तर. काय कोणाला अवघड गेला आहे, असं तर वाटत नाही कोणाला. ठीक आहे. मग आज आपण अभ्यासक्रम करूया चालू आणि सुरुवात करूया. तुमचा तास घ्यावा घ्यावा म्हणत पुढे सरकत होता आणि सुरुवात तरी करावी म्हणलं आज. कारण सुरुवात करणं म्हणजे अर्धं काम संपल्यासारखं असतं. बघूया. तर तुमच्या पेपरचं नाव आहे बघा, माझ्याकडे असणाऱ्या पेपरचं नाव योगा अँड अदर थेरपीज. लिहून घेतलं तरी चालतं. योगा अँड अदर थेरपीज तुमचा पेपर आहे. आणि याच्यामध्ये बघा एकूण मॉड्यूल किती आहेत? 6 मॉड्यूल आहेत. आणि पहिला जो मॉड्यूल आहे, तो मसाज थेरपीचा आहे. दुसरा आहे मड थेरपी. तिसरा आहे मॅग्नेटोथेरपी. चौथा आहे क्रोमोथेरपी. पाचवा आहे फास्टिंग थेरपी आणि 6वा आहे हायड्रोथेरपी. म्हणजे जवळपास सर्वांमध्ये काय थेरपी, थेरपी, थेरपी असं दिलेलं आहे. आणि अशा वेगवेगळ्या स्वरूपातील थेरपी आपल्याला बघायच्या आहे. कारण या योगाला सुद्धा कशा आहेत? पूरक आहेत. आणि एखादा विकार जर दूर करायचा असेल, तर औषधं तर तुम्ही घेतच आहात. पण त्याचसोबत जर योग जरी केला, तरी काय होईल हो? रोग दूर करण्यासाठी गती वाढेल. आपल्या शरीराची काय होईल? गती वाढेल. किंवा योग पण करताय, औषधं पण चालू आहेत. त्याच्यासोबत मॅग्नेटोथेरपी पण घेत आहात किंवा आणखीन फास्टिंग थेरपी पण त्याचा पण तुम्ही वापर करत आहात. म्हणजे रोग एक आणि त्याच्यावर चहू बाजूनी जर आपण घाव केला, त्याच्यावरती चारही बाजूनी जर आपण घाव केला, तर तो रोग लवकर दूर होईल. आणि एका बाजूने जर घाव केला, समजा एक व्यक्ती आहे आणि एक चोर आहे. तर लढाई बरोबर असेल आणि त्या व्यक्तीला साथ द्यायला जर आणखीन एक व्यक्ती आला, तर यांचा जोर वाढेल आणि चोर पळून जाईल. त्याचप्रमाणे अनेक थेरपींचा वापर जर आपण केला, तर एखाद्या रोग नामक चोराला पळवून लावण्यासाठी आपल्याला सोयीस्कर होईल. तर मग बघूया पहिल्यांदा पहिलं जो मॉड्यूल आहे, त्याच्यामध्ये काय-काय आहे बघा तुम्हाला काय-काय बघायचं आहे त्याच्यामध्ये. तर इंट्रोडक्शन ऑफ हिस्ट्री ऑफ मसाज म्हणजे मसाजबद्दल माहिती घ्यायची आहे आणि त्याची हिस्ट्री काय आहे, इतिहास काय आहे, तो बघायचा आहे सुरुवातीला मसाजचा. त्याच्यानंतर इफेक्ट्स ऑफ मसाज अँड रुब्रिकेशन्स ऑन द फॉलोइंग सिस्टम म्हणजे मसाजचे वेगवेगळ्या सिस्टमवरती काय परिणाम होतात. जसं की स्किन आहे, मस्क्युलर सिस्टम आहे, म्हणजे मसल संस्था, स्नायू संस्था, लिगामेंट्स आणि स्केलेटल सिस्टम. स्केलेटल सिस्टम आहे अस्थिसंस्था, सर्क्युलेटरी रक्ताभिसरण संस्था, नर्व्हस सिस्टम मज्जासंस्था, डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे पचन संस्था. अशा वेगवेगळ्या संस्थांवरती मसाजचा काय परिणाम होतो, ते सुद्धा आपल्याला या मॉड्यूलमध्ये अभ्यासायचं आहे. तर सुरुवातीला आपण मसाजची हिस्ट्री काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, ते आपण बघणार आहोत किंवा मसाज म्हणजे नेमकं काय? कशाला मसाज म्हणायचं हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर त्यापूर्वी मसाजबद्दल तुमची काही कल्पना आहे किंवा तुम्ही काही ऐकलंय किंवा मसाज कशाला म्हणता येईल असं सांगता येईल का काही तुम्हाला? की या गोष्टीला मसाज म्हणावं किंवा मालिश, त्यालाच आपण मालिश पण म्हणतो. त्यालाच मर्दन अशी वेगवेगळी नावं आहेत. हिंदीमध्ये मालिश म्हणतो, इंग्रजीमध्ये मसाज म्हणतो, मराठीत मर्दन म्हणतो. मग कशाला म्हणायचं? काय सांगता येईल काही 2 शब्दामध्ये?
काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल? तर एखाद्या प्रभावित क्षेत्रातील म्हणजे शरीराच्या एखाद्या प्रभावित क्षेत्रातील स्नायूंना म्हणजे हळूवार मालिश करून त्यांना त्या स्नायूंना थोडासा आराम देणे किंवा त्यांना कार्यान्वित करणे वगैरे. ठीक आहे. बरोबर आहे. आणखीन काही पूनमताई काही सांगता येईल? ठीक आहे. बघूया पुढे आपण. पहिल्यांदा इतिहास बघूया. मग मसाज म्हणजे काय बघूया. हं. मॉड्यूल फर्स्ट मसाज थेरपी इंट्रोडक्शन अँड हिस्ट्री ऑफ मसाज. बघा, त्याला काय म्हटलंय, याच्या इतिहासाबद्दल काय सांगितलेलं आहे. तर मर्दन चिकित्सा ही अनादी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे आणि हिचा इतिहास भारत, चीन, जपान अशा विविध देशामध्ये दिसून येतो आणि जवळपास आजतागायत आजच्या परिस्थितीमध्ये ही पूर्ण जगभरामध्ये व्याप्त असलेली आपल्याला दिसून येते. तर याच्यामध्ये जर आपण म्हटलं बघा, तर मर्दना चिकित्सा अनादी काळापासून आहे. तर त्यामध्ये एखादं आपण छोटंसं आणि रोजच्या जीवनातील एक उदाहरण देऊ शकतो. बघा, आपण डोक्याला तेल लावतो. हे कधीपासून लावत असाल हो आपण? सांगता येईल? किंवा त्याला सुद्धा मालिश म्हटलं जातं किंवा म्हणता येईल का? कारण मालिश म्हणजे काय अजून पुढे बघणार आहोत पण. पण एक उदाहरणास्तव म्हणून जर सांगितलं, तर आपण डोक्याला तेल लावतो. ही सुद्धा एक प्रकारची मालिशच आहे आणि दैनंदिन जीवनातली ती मालिश आहे. मग हे आपण कधीपासून लावत असेल सांगता येईल का ह्याच्याबद्दल आपल्याला? का अनादी काळापासून लावत असोल असं म्हणता येईल? ही जी परंपरा आहे आपली रोजची. हो सर, अनादी काळापासून. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला माहीत नाही कधीपासून ही लावण्याची परंपरा आहे. ज्यावेळेस तेल म्हणजे काय याचा आविष्कार झाला असेल किंवा तेलानंच मालिश करता येते का? ते आपल्याला पुढं बघायचं आहे. विदाऊट तेलाची करता येते का? ते पण आपल्याला बघायचं आहे. आणि तेल लावून एखाद्या भागाला चोळणं वगैरे हे सुद्धा एक प्रकारची मालिशच आहे किंवा एखाद्या भागावरती तेलाचं लिंपन करणं, ही सुद्धा एक प्रकारची मालिशच आहे. मग त्याचप्रमाणे आपण डोक्यावरती रोज अंघोळ वगैरे झाली, की रोजच आपण आपल्या केसांवरती किंवा डोक्यावरती म्हणजे डोक्यावरची जी त्वचा आहे स्कलच्या वरती, कवटीच्या, तिच्यावरती एक तेलाचं लिंपन आपण रोजच करत असतो. तिला सुद्धा आपण मालिशच म्हणू शकतो. आणि हा जो प्रकार आहे, तो अनादी काळापासून आलेला आहे, चालत आलेला आहे. ही परंपरा आहे. म्हणजे मर्दन चिकित्सेचा इतिहास बघताना आपण छोट्या उदाहरणावरून आपण असं समजू शकतो, की काळ अनंत काळापासून आहे. त्यासोबत मग याची मुळं-पाळं कुठली आहेत? हिचा उगम कुठं झालेला आहे? ज्याप्रमाणे रेकी चिकित्सेमध्ये बघितलं होतं बघा आपण. आज सध्या आजतागायत ही इतर देशांमध्ये खूप विकसित झालेली आहे आणि खूप प्रचंड अशा प्रमाणामध्ये तिचा वापर केला जातो. पण तिचा उगम मात्र कुठं झालेला होता हो? भारतातच झालेला होता. किंवा आणखीन कुठली चिकित्सा बघितली होती आपण गेल्या वेळेस, गेल्या सेमेस्टरला? रेकी असेल, आठवतंय का काही? निसर्गोपचार सर. प्राणी प्राणी. प्राणिक हिलिंग नावाची एक चिकित्सा बघितली होती. तिचा सुद्धा उदय कुठं झालेला होता हो? भारतामध्येच झालेला होता. तिचा उगम पण भारतातलाच आहे. रेकीचा भारतातला आहे. या अशा वेगवेगळ्या स्वरूपातील चिकित्सा. कारण बघा, भारत हा जो देश आहे, हा प्रचंड होता त्यावेळी. आताचा भारताचा नकाशा जर बघितलं किंवा आत्ताच्या भारताच्या नकाशामध्ये बघा,
पाकिस्तान मिसळला, अफगाणिस्तान मिसळला, बांगलादेश मिसळला किंवा असे आपल्यापासून निघून गेलेले देश. म्हणजे त्यावेळेसचा भारताचा भूखंड खूप मोठा होता. जवळपास अर्धा आशिया असं जरी म्हटलं तर तिथं चालतं. एवढा मोठा भूखंड आपला भारताचा होता आणि त्याच्यामध्ये ही सविस्तर अशी प्राचीन आणि मोठी परंपरा आपल्या भारत देशाला लाभलेली होती आणि या ठिकाणातूनच बरेच पद्धती आपल्या भारतात विकसित पावल्या आणि हा मोठा भाग असल्यामुळं नंतर काय झालं, आता कमी प्रदेश झाला. त्याच्यामुळं मग आपण आता काय म्हणतो अफगाणिस्तानमध्ये असेल, चीनमध्ये असेल, परंतु हा भाग पूर्वी आपलाच होता. त्याच्यामुळं भूखंड मोठा होता. पण त्याच्यानंतर पुन्हा त्या चिकित्सा पद्धती काय झाल्या, वाढत गेल्या. जिकडं-तिकडं त्यांचा प्रचार आणि प्रसार होत गेला. हा विषय थोडा वेगळा आहे. पण बघा काय म्हटलंय, मर्दन चिकित्सेची सुरुवात सुद्धा, याचा इतिहास सुद्धा, याचा उगम सुद्धा भारतातूनच आहे असं आपण म्हणू शकतो. ते कशावरून? बघूया आता पुढे काय म्हटलेलं आहे. पण भारतात मर्दन चिकित्सेचे लिखित स्वरूपातील जे पुरावे आहेत, ते 1500 ते 500 इसवी सनापूर्वीचे आहेत. इसवी येशू ख्रिस्ताच्या पूर्वी, इसवी सन पूर्व असं म्हणायचं आहे त्याला. आणि या कालावधीमध्ये आयुर्वेदात चिकित्सक स्वरूपात आणि त्यालाच अभ्यंग असं म्हणून आपल्या आयुर्वेदामध्ये वर्णन आहे. आणि त्याचं लिखित स्वरूपातील वर्णन आपल्याला तिथं आयुर्वेदामध्ये सापडतं. मग परंतु आता तज्ञांचं मत काय आहे याच्या बाबतीत? तर हे लिखित स्वरूपातील जे हे आहेत पुरावे, तर त्याच्या पूर्वीही जवळपास इसवी सन पूर्व 3000 वर्षापासून सुद्धा या पद्धतीचा वापर किंवा या पद्धतीची प्रॅक्टिस आपल्या भारतामध्ये होत होती. केली जायची. ती उपयोगात आणली जायची. दैनंदिन जीवनामध्ये वापरली जायची. असं हे तज्ञांचं मत आहे. म्हणजेच इसवी सन पूर्व 3000 हा सगळ्यात जुना कालखंड झाला आणि 1500 चा हा जो कालखंड आहे, तो अलीकडील आहे, पण लिखित स्वरूपातील आहे. मग पुढे बघूया आणखीन काय म्हटलं जातं याच्याबद्दल. तर अभ्यंगाला सामाजिक, धार्मिक व रीतिरिवाजात सुद्धा सामील केलं जायचं. म्हणजे आताच म्हटल्याप्रमाणे आता जे उदाहरण दिलं डोक्याला तेल लावणं. हे काय आहे? आपल्या दैनंदिन जीवनाचा, रोजच्या दिनचर्येमधील जीवनाचा एक भाग आहे. डोक्याला तेल लावणं. मग आता सामाजिक किंवा धार्मिक रीतिरिवाजात म्हणजे काय म्हणता येईल? बघा लग्न वगैरे असेल, तर अशामध्ये सुद्धा आपण ही पद्धत पाहिलेली आहे बघा. म्हणजे कशी? हळद लावण्याची पद्धत आहे. म्हणजे आपलं धार्मिक जे कार्य आहे किंवा हळद लावलं जातं. ही जी कशी आहे, मर्दनाचीच एक प्रक्रिया आहे, पण तेलाची नाही. तर त्याच्यामध्ये काय वापरलं जातं? उटणं वापरलं जातं. त्याच्यामुळं परंतु ही सुद्धा एक कशाचाच प्रकार आहे? मर्दनाचाच प्रकार आहे. किंवा लग्नामध्ये वगैरे काय केलं जातं बघा सुरुवातीला एक गाणं म्हणतात बघा. आठवतं का तुम्हाला माहीत आहे कुणाला? आणि वरून तेल टाकतात डोक्यावरती. आपली ज्वारीचं धाट असतं त्याला पान बांधलेलं असतं. आठवतं का काही? हो. तेलामध्ये बुडवून ते काय करायचं, डोक्यावरती ते तेलाचे थेंब वगैरे टाकतात. म्हणजे रीतिरिवाजात सुद्धा या मालिशला सामील केलं गेलेलं होतं भारतामध्ये आणि अ, विविध धार्मिक कार्यक्रमामध्ये सुद्धा याचा वापर व्हायचा. धार्मिकमध्ये म्हणजे कसं बघा, सण सणासुदीला किंवा दिवाळी, दिवाळीमध्ये सुद्धा आपण काय करतो, अभ्यंगासाठी दिवाळीमध्ये खास एक विशेष दिवस आहे आणि त्या दिवशी विशेष आपण तेलाची मालिश म्हणा किंवा सुगंधित उटण्याची मालिश म्हणा केली जाते. म्हणजेच धार्मिक कार्यक्रमामध्ये सुद्धा या मालिशला सामील केलं गेलं होतं. त्यासोबत एक प्राकृतिक चिकित्सा व पवित्र पद्धत म्हणून सुद्धा या मालिशला ओळखलं जातं. तर प्राकृतिक चिकित्सा म्हणजे काय? की आता ॲलोपॅथी कशी आहे? प्राकृतिक चिकित्सा आहे का? नाही. प्राकृतिक चिकित्सा कशाला म्हणायचं? किंवा थेरपी कशाला म्हणायचं? तर या याच्यामध्ये ज्या निसर्गामध्ये उपलब्ध वस्तू आहेत, जसे की पाणी आहे,
माती आहे, हवा आहे. आता हवेपासून सुद्धा चिकित्सा दिली जाते नैसर्गिक स्वरूपातील, म्हणजे कोणती ती प्राणायाम. तसंच मातीपासून दिली जाणारी म्हणजे प्राकृतिक गोष्टीपासून निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या त्या गोष्टीपासून दिल्या जाणाऱ्या चिकित्सेला प्राकृतिक चिकित्सा असं म्हणतात. आणि याच्यामध्ये सुद्धा हिला सुद्धा प्राकृतिक चिकित्सा म्हणून उल्लेख केलेला आहे. त्यासोबत हिला पवित्र पद्धत म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. या मालिश पद्धतीला पवित्र पद्धत म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. आता लग्नामध्ये हळद लावणं किंवा तेल वगैरे लावणं, या पद्धतीला आपण एक पवित्र पद्धत म्हणूनच ओळखतो का हो? बरोबर आहे. आणि ती पद्धत बिना हळदीचं कधी लग्न लग्न लागतं का हो? सांगा बरं. म्हणजे त्या पद्धतीला मान दिलेला आहे. तितका मान देऊन त्या पद्धतीचं जतन केलेलं आहे. हजारो वर्षापासून ती परंपरा आपण आजतागायत टिकवून ठेवलेली आहे. कारण तिला नाव पवित्र आहे. म्हणून पावित्र्याखाली आपण त्याची जपणूक करतो. आता हा झाला भारतातील इतिहास. मग त्याच्यानंतर चीनमध्ये याचा उगम कधी झाला किंवा ती तिकडे गेली कधी? तर चीनमध्ये सुद्धा भारतातूनच मालिश पद्धत गेलेली आहे. तर त्याच्यामध्ये काय काय म्हटलंय बघा. तर इसवी सन पूर्व 2700 काळी मालिशचा वापर ऊर्जा वाढवून लोकांना बरे करण्यासाठी केला जायचा. म्हणजे काय? तर ची म्हणजे ऊर्जा. आता ऊर्जा आपण कशा-कशाला म्हटलं? अन्नातून आपल्याला ऊर्जा मिळते, हवेतून ऊर्जा मिळते, सूर्यप्रकाशातून ऊर्जा मिळते. म्हणजे ऊर्जा वाढवण्याचा. आता चीनमध्ये मुख्य काय म्हटलं जातं, की आजार होणं म्हणजे शरीरातील ऊर्जा डाउन होणं, असं त्यांचा एक गृहीतक आहे. मग हिला वाढवण्यासाठी रेकी म्हणा किंवा प्राणिक हिलिंग म्हणा किंवा ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर असे वेगवेगळे तिथं पद्धती दिल्या जायच्या आणि त्याचसोबत ही मालिश पद्धत सुद्धा त्यांनी ऊर्जा वाढवून लोकांना बरे केलं जाईल, असं त्याच्यामध्ये स्वरूप त्यांनी त्याला दिलेलं आहे. आणि हा इसवी सना काळाचा काळ आहे. इसवी सन पूर्व 2700 म्हणजे बघा चीनमध्ये मालिशला मार्शल आर्ट किंवा आध्यात्मिक प्रथा म्हणून विकसित केली. आता इथं सुद्धा आध्यात्मिक प्रकारचं त्याला काय दिलेलं आहे? स्वरूप दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय बघा, तर ही पद्धत सुद्धा ही भारतीयांसारखीच होती. फक्त तिला नाव वेगळं आहे. तिला आपण काय म्हणतोय? अभ्यंग म्हणतो. आणि परंतु मग चीनमध्ये काय म्हटलं जायचं तिला? काय म्हटलं गेलं? मार्शल आर्ट म्हणून या मालिश पद्धतीला ओळखलं गेलं किंवा एक प्रकारची आध्यात्मिक प्रथा म्हणून सुद्धा या मालिश पद्धतीला ओळखलं जायचं. परंतु मालिश करण्याची पद्धत किंवा देण्याची पद्धत ही भारतीयांसारखीच होती. त्यासोबत पुढे काय म्हटलं बघा, तर आणखीन एक पुरावा याच्यामध्ये सापडतो, की द येलो एम्परर्स क्लासिक बुक ऑफ इंटरनल मेडिसिन नावाच्या या पुस्तकामध्ये त्या मालिश चिकित्सेचे पुरावे सापडतात. आणि हे जे पुस्तक आहे, प्राचीन पुस्तक आहे. जसं की आपल्यामध्ये आयुर्वेदाची जी पुस्तकं आहेत, अष्टांग हृदय असेल, चरक संहिता असेल, अशी वेगवेगळी जी आयुर्वेदातील जुनी पुस्तकं आहेत, तशा स्वरूपाचं हे पुस्तक आहे तिथलं. आणि त्या पुस्तकामध्ये सुद्धा त्या मालिशचे अ, उल्लेख आपल्याला तिथं आढळून येतात. आणि याचं स्वरूप काय म्हणून दिलेलं आहे? वैकल्पिक चिकित्सा म्हणून दिलेलं आहे. वैकल्पिक चिकित्सा म्हणून याचे पुरावे आढळतात. म्हणजे एका दुसऱ्या चिकित्सेसोबत दिली चिकित्सा किंवा आता बघा, आपला पाय मुरगळलेला आहे आणि आपण त्या पायाला फक्त मालिशच करून भागतं का? तर नाही किंवा मालिशवरती तर पूर्ण बरं करता येतं, पण बरंच होत नाही. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले तरी सुद्धा बरं होत नाही. मग अशा वेळी काय केलं जातं, की आपल्याला मेडिसिनचा सुद्धा आधार घ्यावा लागतो. म्हणजे त्या आपण गेल्या वेळी सुद्धा पाहिलेलं आहे, की रेकी चिकित्सा कशी होती? वैकल्पिक चिकित्सा होती. म्हणजे कशी? दुसऱ्या चिकित्सेसोबत सहाय्यक चिकित्सा म्हणून दिली जाणारी चिकित्सा म्हणजे वैकल्पिक चिकित्सा.
आणि मालिशला सुद्धा वैकल्पिक चिकित्सा म्हणून त्याचे पुरावे तिथं त्या या पुस्तकामध्ये आढळून येतात. आता झाला हा चीनचा संदर्भ. त्याच्यानंतर मग इजिप्तमध्ये सुद्धा हिचे पुरावे सापडतात मालिशचे. मग ते कशा स्वरूपात सापडतात? तर इजिप्त किंवा मिस्र याच्यामध्ये तेथील काही वैद्याच्या कबरी आहेत. काय आहेत? थडगे. कबरी किंवा त्याला आपण काय म्हणूया थडगे. तर त्या थडग्यावरती त्या ठिकाणी कोरीव चित्रकाम केलेलं आहे किंवा चित्रलिपी तिथं आढळून येते आणि या चित्रलिपीमध्ये एक व्यक्ती मालिश करतोय. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची मालिश करतोय. अशा स्वरूपाची चित्रलिपी त्या मिस्रमधील थडग्यांमध्ये दिसून येते आणि याचा जो कालावधी आहे, तो जवळपास 2500 इसवी सन पूर्व 2500 वर्षाचा हा तिथला संदर्भ आहे. त्यासोबत तेथील लोकांनी रिफ्लेक्सोलॉजी किंवा बॉडी वर्क म्हणून त्यांची एक ॲडिशनल म्हणजे बघा, मालिश पद्धत भारतात उगम पावली किंवा भारतातील आहे असं म्हणूया किंवा ती चीनमध्ये गेली. पण चीनमध्ये कशी होती? जशास तशी होती. कशी होती? भारतात जशी होती तशीच तिथं पण ती दिसून आली. पण त्या इजिप्तमध्ये मात्र तिच्यामध्ये ॲडिशनल काही बदल टाकण्यात आले त्याच्यामध्ये. म्हणजे काय? रिफ्लेक्सोलॉजी म्हणजे बॉडी वर्क म्हणजे काय? तर एखादा बिंदू जसं की आपण ॲक्युप्रेशरमध्ये एखाद्या बिंदूवरती दाब देतो. परंतु रगडून मालिश तर केली जायची. परंतु त्यासोबत एखादा बिंदू त्या ठिकाणी दाब देऊन मालिश करण्याची पद्धत यांनी विकसित केली. त्यासोबत आणखीन कोणत्या देशामध्ये आपल्याला याचं स्वरूप पाहता येतं? तर जपानमध्ये. जपानमध्ये काय आहे? तर इसवी सन पूर्व 1000 मध्ये चीन बौद्ध प्रचारकासोबत ही माली चिकित्सा पोहोचली. म्हणजे बघा, ही मार्फत पोहोचलेली आहे जपानमध्ये. तर ह्या चीनमधील जे बौद्ध लोक आहेत, बौद्ध प्रचारक आहेत, त्यांच्यामार्फत हिचा प्रचार जपानमध्ये सुद्धा पोहोचलेला आहे. आणि तेथील मालिश चिकित्सेला अनम्मा म्हणून ओळखलं जायचं किंवा म्हणजे सुरुवातीला अनम्मा म्हणून ओळखलं जायचं आणि त्याच्यानंतर शियात्सू किंवा कियात्सू असे वेगवेगळ्या 2 नावाने म्हणजे नंतरच्या प्रगतीशील नंतरच्या शियात्सू आणि कियात्सू अशा 2 नावाने सुद्धा या मालिश चिकित्सेला जपानमध्ये ओळखलं जायचं. म्हणजे तिचा विस्तार जपानमध्ये सुद्धा झालेला आहे. त्याचसोबत पुढे आणखीन एक देश बघायचा आहे आपल्याला तो आहे ग्रीस. ग्रीसमध्ये आरोग्य उपचारासोबतच विलासिता रूपात सुद्धा उपयोग केला जायचा. आता बघा, सहसा मालिश म्हटलं, की काय डोक्यापुढे आपल्या चित्र येतं. आरोग्याचं रक्षण तर करायचं आहे किंवा एखाद्या विकारातून बाहेर तर आणायचं आहे मालिश चिकित्सेद्वारे. पण ही काय आहे, एक आरामदायी टेक्निक आहे. आराम घेण्याची. म्हणजे एखादा व्यक्ती असं पोहळलेला असतो. त्याला निवांतपणे एक व्यक्ती दुसरी मालिश केली जाते. म्हणजे आराम घेण्याची पद्धत असं म्हणून सुद्धा किंवा विलासिता. श्रीमंत लोक काय करायचे, या मालिशचा उपयोग ग्रीसमध्ये करायचे. असं स्वरूप तिथं होतं. त्यासोबत स्वीडिशमध्ये काय म्हटलंय बघा, इसवी सनाच्या 18व्या शतकात म्हणजे आता बघा मालिशचा सफर कुठून आलेला आहे. भारतात 3000 पासून ते चीनमध्ये 2700, पुन्हा इजिप्तमध्ये 2500, जपानमध्ये 1000, आता स्वीडिशमध्ये आलोय आपण आणि इथं किती 18व्या शतकात म्हणजे खूप अलीकडचा काळ. जुन्यापासून नवीनकडे आपली वाटचाल आहे. 18व्या शतकात मालिशचा जुनाट दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी उपयोग केला जायचा. कुठं? स्वीडिशमध्ये. आणि त्याच्यानंतर 17व्या शतकामध्ये, आता हे इसवी सन पूर्व नाही बरं का, इसवी सनाच्या नंतरचा कालावधी आहे. 17व्या शतकामध्ये काय झालेलं आहे, तर अमेरिकेनं सुद्धा या मालिशचा स्वीकार केला आहे. आता अमेरिका म्हटलं, की त्याच्यापुढे एक दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो, की कोणतीही गोष्ट त्या गोष्टीला सायंटिफिक दृष्ट्या प्रूव्ह झाल्याशिवाय हे अमेरिकेतील लोक काय करतात, स्वीकार करत नाहीत. जर समजा आपल्या भारतामध्ये म्हटलं, की हा पाला खावा आणि हा पाला खाल्ला, की आपली डायबिटीज बरी होते.
असं जर म्हणलो कोणी सहज आपल्या पाहुण्यानं जर येऊन म्हटलं आपल्या घरी, तर आपण लगेचच दुसऱ्या दिवसापासून तो पाला वगैरे खायला चालू करतो, बघतो काय होतं का? पण अमेरिकेमध्ये असं नाही. एखाद्यानं जर सांगितलं, की या गोष्टीमुळे हे होतं, तर मग ती गोष्ट लॅबोरेटरीमध्ये तपासून बघितली जाते. आता बघा योगाचं पण तसंच आहे. पूर्ण जगानं योगाचा स्वीकार केलेला आहे. अमेरिकेनं सुद्धा स्वीकार केलेला आहे. म्हणजे योगाचे त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून फायदे त्यांनी तपासून बघितलेले आहेत. आणि तपासून बघितल्यानंतरच मग त्या योगाला त्यांनी स्वीकृती दिलेली आहे. मग त्याचप्रमाणे इतर कुठलीही चिकित्सा असो किंवा इतर कुठलीही गोष्ट असो, तर वैज्ञानिकदृष्ट्या त्या गोष्टीला तपासून मग स्वीकार करणं, अशी एक पद्धत अमेरिकावाल्यांची आहे. आणि अमेरिकेनं स्वीकार केलं, म्हणजे ती गोष्ट सायंटिफिकदृष्ट्या सुदृढ आहे, असं आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो. आणि मालिशला अमेरिकेनं 17व्या शतकामध्ये एक्सेप्ट केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर अमेरिकन मसाज थेरपी असोसिएशन AMTA ची स्थापना सुद्धा अमेरिकेमध्ये करण्यात आलेली आहे. अशा स्वरूपाचा मालिशचा आपल्याला संदर्भ, इतिहास आपल्याला पाहायला भेटतो. आता त्याच्यानंतर बघूया नेमकं मालिश कशाला म्हणायचं? हं. मर्दन, मालिश, मसाज, चंपी अशी वेगवेगळी नावं याला दिलेली आहेत. आता बघा नेमकं कशाला म्हणायचं मग? तर हात, हाताची बोटे, कोपर, पाय, गुडघे किंवा यांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने शरीरावर रगडणे, चेपणे, चोळणे, थोपटणे या क्रियेला मर्दन चिकित्सा म्हणतात. तर मर्दन हे जे नाव आहे त्याच्यामध्येच आपल्याला लक्षात येतं. मर्दन म्हणजे किंवा घर्षण, घर्षण किंवा मर्दन. मर्दन म्हणजे काय? दाबून एक प्रकारचं घर्षण करणं. आता मग ते कशा प्रकारचं मर्दन कशा-कशा सहाय्याने करता येतं? हातानं किंवा हाताचा तळवा किंवा काही ठिकाणी बघा, काही ठिकाणी आपण काय करतो, नाजूक ठिकाणी बोटानं फक्त मालिश करता येते. परंतु शरीरातील काही अवयव असे आहेत, की तिथं मोठे अवयव आता समजा पाठ म्हणा किंवा कंबर म्हणा, तिथं बोटांचा जोर कमी पडतो. म्हणून पूर्ण तळहाताचा वापर करून आपण तिथं एक प्रकारचं मर्दन करतो किंवा मालिश करतो किंवा काही ठिकाणी आपल्याला अंगठ्याचा वापर करावा लागतो. जिथं छोटे-छोटे भाग आहेत, त्या ठिकाणी अंगठ्याचा वापर करावा लागतो. म्हणून काय म्हणले, हात, हाताची बोटे, हाताचा तळवा किंवा काही ठिकाणी मालिश करण्यासाठी आपल्याला हाताचा म्हणजे हाताचा तळ किंवा मूळ याचा सुद्धा आपल्याला वापर करावा लागतो. म्हणजे अशा स्वरूपात. म्हणजे जेणेकरून एक उत्तम अशा प्रकारचा दाब देऊन आपल्याला तिथं मालिश करता येईल. आणि त्यासोबत काही ठिकाणी आपल्याला शरीराच्या काही भागामध्ये अ, कोपऱ्याचा, हाताच्या कोपऱ्याचा सुद्धा वापर केला जातो मालिश करण्यासाठी. आणि काही ठिकाणी अशा पद्धतीनं म्हणजे हा पूर्णच हात वापरून म्हणजे एक प्रकारचं प्रेशर देऊन आपल्याला मालिश करता येते, मर्दन करता येते, असं सांगितलेलं आहे. किंवा आणखीन पुढे काय म्हटलंय, पाय किंवा गुडघा, पाय किंवा गुडघा. गुडघ्यानं सुद्धा मालिश करण्याची पद्धत आहे. मसाज थेरपीमध्ये गुडघ्यानं सुद्धा मालिश केली जाते. म्हणजे बघा, एखादा व्यक्ती लठ्ठ अशा स्वरूपाचा आहे, अतिशय 110 किलो असं वजन आहे. मग त्याला हातानं मालिश केल्यावर त्याला जाणवल का हो त्या व्यक्तीला? बरोबर आहे. किंवा बोटानं मालिश केलं तर जाणवल का त्या व्यक्तीला? म्हणजे त्याला काय हे असं बारीक लहान लेकरासारखं वाटेल. आपला हात म्हणजे त्याच्यासाठी लहान लेकरासारखा हात वाटेल. लहान लेकरासारखी बोटं वाटतील. म्हणजे शरीराचं आकारमान कसं आहे, मोठं आहे. मग मालिश करण्याचं साधनाचं पण आकारमान मग मोठं पाहिजे. मग अशा ठिकाणी
त्याचा पिंट्याचा भाग असेल किंवा पायाचा भाग असेल किंवा कमरेचा भाग असेल, अशा ठिकाणी तेल लावून गुडघ्यानं सुद्धा एक प्रकारचं मर्दन केलं जातं. म्हणजे जेणेकरून त्याला ते लागू होईल आणि विशिष्ट अशा प्रकारचा एक दबाव त्या मसल्सवरती पडेल आणि मालिश व्यवस्थित करता येईल. म्हणून पाय आणि गुडघा यांचा सुद्धा वापर मालिश करण्यासाठी केला जातो. आता ह्या प्राचीन पद्धती झाल्या. प्राचीन पद्धतीमध्ये नैसर्गिक पद्धतीमध्ये नैसर्गिक गोष्टींचा वापर म्हणजे हात हे कशी आहे नैसर्गिक गोष्ट आहे. पण आता नवीन काळात म्हणजे आजच्या काळात काय झालं, की मसाज करण्यासाठी अनेक लोक यायला लागले. पूर्वी समजा एखादा यायचा, 2 यायचे, 3 यायचे. परंतु एकाच दिवशी जर एक 8-10 पेशंट आले, मालिश करण्यासाठी 10 पेशंट आले. मग एक व्यक्ती त्या 10 पेशंटला मालिश करण्यासाठी पुरवणी पडेल का हो? बरोबर आहे. पुन्हा नंतर ह्याचीच मालिश करावी लागेल. म्हणजे तो इतका थकून जाईल आणि ते त्याला शक्य पण होणार नाही आणि शक्य झालं तरी गुणात्मक चांगल्या पद्धतीनं होणार नाही. जास्तीत जास्त त्या सुरुवातीच्या 3 लोकांना हा मालिश चांगली करेल. पण नंतरचे बाकीचे जे लोक आहेत 10 नंबरचा जो व्यक्ती आहे, त्या 10व्या नंबरच्या व्यक्तीला त्याला मालिश करण्यासाठी त्याचं स्वतःचंच बळ कमी पडेल. मग जर समजा असा विचार केला, एक व्यक्ती 10 लोकांसाठी पुरवणी पडत नाही, म्हणून काय केलं आपण मालिश सेंटरमध्ये 2-3 व्यक्ती ठेवले. मग हे किती किती जणांपुरतं शक्य आहे? एक 10 लोकांपुरतं, 15 लोकांपुरतं, 20 लोकांपुरतं. परंतु काही मालिशचे असे सेंटर आहेत, की त्या ठिकाणी 100-100, 150-150 लोकं सुद्धा एका दिवसामध्ये मालिशसाठी येतात. 100 लोकं, 150 लोकं, 50 लोक एवढे लोकं त्या ठिकाणी मालिशसाठी येतात. मग अशा वेळी हे माणसं तिथं पुरवणी पडत नाही. त्यांची ताकद कमी पडते. मग कशाचा वापर करावा लागेल आपल्याला? सांगा बरं? कशाचा वापर करता येईल? माणसांची ताकद जिथं संपली, की मग कशाची ताकद आपल्याला वापरता येते? यंत्राची यंत्राची ताकद चालू होते. आता बघा, पूर्वी एखादा खड्डा खंदायचा झाला, तर 5-6 लोकं, 5-6 रोजगारी लावावं लागायचे. त्यावेळेस एक मोठा अशा स्वरूपाचा आपल्याला खड्डा खंदायला यायचा. पण तेच काम एक जे-सी-बी किती वेळात करते? अतिशय अशा कमी वेळात आणि गुणवत्तापूर्वक काम करते. मोठ्या स्वरूपामध्ये काम करते. आपल्याला जितका खोल खड्डा हवा आहे तेवढा 1 दिवसामध्ये ती आपल्याला पाडून देते. परंतु तेच तेच जर काम माणसाकडून करून घ्यायचं झालं, तर 4-5 दिवस आपल्याला ते काम करून घ्यावं लागणार आहे किंवा लोक पण तसे लागणार आहेत. मजूर पण तसे लागणार आहेत. मग तसंच एखाद्या सेंटरला जर 5-50 लोकं मालिशसाठी येत असतील, तर अशा लोकांना माणसं तिथं पुरत नाहीत. त्याच्यामुळं जिथं माणसांची ताकद संपते, मग तिथं कशाची ताकद सुरू होते? मशीनची ताकद चालू होते आणि या मशीनद्वारे मग अलीकडच्या काळामध्ये मालिशचं प्रस्थ खूप वाढलं. मालिशचा प्रचार खूप झाला आणि त्याचे फायदे घेण्यासाठी मग यंत्रांचा आणि मशिनींचा वापर केला जायचा. आलं लक्षात? आता पुढे बघूया आणखीन. बघा, मग आता याच्यामध्ये फक्त तेल लावूनच जी रगडण्याची पद्धत आहे, तिलाच मालिश म्हणायचं का? नाही. तर आता काय-काय करणं म्हणजे मालिश किंवा मर्दन त्याला म्हणता येईल बघा. रगडणे, चेपणे, चोळणे आणि थोपटणे. बघा, असे प्रकार आहेत. रगडणे म्हणजे घर्षण देऊन रगडणे, चोळणे आणि थोपटणे म्हणजे हात थोपटण्याचा जो प्रकार आहे, तो कुठं उपयोगात येतो? डोक्यावर. बघा, अशा स्वरूपामध्ये. टॅपिंग, बोटांची टॅपिंग करून जो केला जाणारा प्रकार आहे. आता मालिशमध्ये काय-काय प्रकार आले? रगडणे, थोपटणे, चोळणे आणि घर्षण करणे. असे वेगवेगळे प्रकार अवलंब करून मर्दन चिकित्सा दिली जाते.
त्यासोबत हा आता परत एकदा पूर्ण आपण व्याख्या बघूया. हात, हाताची बोटे, कोपर, पाय, गुडघे किंवा आता यांत्रिक उपकरणांच्या साहाय्याने शरीरावर रगडणे, चेपणे, चोळणे, थोपटणे यांना मर्दन चिकित्सा असं म्हणतात. त्यासोबत आणखीन एक पुढे व्याख्या दिलेली आहे. तिला काय म्हटलंय बघा. शरीरातील ऊतकांची योग्य हालचाल करून ज्या चिकित्सेत रोग उपचार करतात, तिला मर्दन चिकित्सा असं सुद्धा म्हणतात किंवा तिलाच वेगवेगळी नावं आणखीन काय आहेत? तिलाच मालिश, चंपी असं सुद्धा म्हटलं जातं. आता काय म्हणले बघा, शरीरातील ऊतकांची योग्य हालचाल. म्हणजे ऊतक म्हणजे काय? तर आपल्या शरीराची रचना कशापासून झालेली आहे? पेशींपासून. छोट्या-छोट्या पेशींपासून शरीराची निर्मिती झालेली आहे. आणि पेशींचा संच ज्यावेळी एकत्र येतो, त्याला म्हणायचं आहे ऊती. मग त्या ऊती शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात असतात. म्हणजे हृदयाच्या ऊती वेगळ्या असतात, मेंदूच्या ऊती वेगळ्या असतात, मसल्सच्या ऊती वेगळ्या असतात, हाडाच्या ऊती वेगळ्या असतात, स्किन त्वचेच्या ऊती वेगवेगळ्या असतात. म्हणजेच त्या-त्या ठिकाणच्या ऊतींची रचना लक्षात घेऊन आणि त्या-त्या ठिकाणच्या ऊतींची हालचाल करून ज्या चिकित्सेमध्ये किंवा यालाच ऊतींना सांभाळून दिली जाणारी जी चिकित्सा आहे, तिलाच मर्दन चिकित्सा असं म्हटलं जातं. आणि तिची वेगवेगळी नावं सुद्धा याच्यामध्ये वर्णन केलेली आहे. त्यासोबत पुढे काय म्हटलंय बघा आणखीन, तर हीच क्रिया जर तेल किंवा सुगंधित उटणी लावून केली, तर तिला अभ्यंग म्हटलं जातं. बघा, आता विदाऊट तेल किंवा विदाऊट सुगंधित उटणं याच्या विना कोरडी मालिश चिकित्सा करता येते. कोरडी पण करता येते किंवा आता वरील जी व्याख्या आहे ती समजा आपण कोरडी आहे असं समजूया. त्याच्यामध्ये काही वापर केलेला नाही. पण जर या मर्दन चिकित्सेमध्ये, घर्षणाच्या चिकित्सेमध्ये जर आपण सुगंधित उटणं किंवा तेलाचा जर वापर केला, तर तिला आपण अभ्यंग असं म्हणतात. आणि त्यासोबत आणखीन एक पुढे वाक्य आहे बघा. तर शरीराच्या इजा झालेल्या किंवा वेदनात्मक भागावर तो अंतस्फूर्तीने चोळण्याचा, दाबण्याचा, थोपटून तो बरा करण्याचा एक मार्ग म्हणजे मर्दन चिकित्सा. आता बघा, मालिश चिकित्सा जी आहे, आता इथं काय म्हणलंय, इजा झालेल्या भागात किंवा ज्या ठिकाणी वेदना आहेत अशा भागात. आता समजा आपला गुडघा दुखतोय आणि अशा भागामध्ये चोळणे किंवा थोपटणे किंवा घर्षण करणे असं करून सुद्धा चिकित्सा इजा झालेल्या भागात पण देता येते. 2 प्रकारे आपण देता येते असं म्हणूया. एक इजा झालेल्या भागात आणि एक इजा न झालेल्या भागात. म्हणजे कसं, आपण रोज डोक्याला तेल लावतो. म्हणजे आपल्या डोक्याला इजा झालेली आहे का? इजा झाली म्हणून लावतो का हो? का नाही म्हणून लावतो? तर सहजच इजा झालेली नाही, पण त्या डोक्याचं आरोग्य चांगलं राहावं किंवा केसांचं आरोग्य चांगलं राहावं, डोक्याच्या वरची जी त्वचा आहे, त्याचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आपण मालिश करतो. पण इजा झाली का इथं? नाही. मग 2 प्रकारची मालिश. कसं? एक इजा झालेल्या भागाला आणि एक इजा न झालेल्या भागाला. अशा प्रकारे ती देता येते. म्हणजे इजा झाल्यासच मालिश देता येते असं नाही. तर इजा न होता पण आपण मालिशचा वापर आपण तिथं करू शकतो. त्यासोबत पुढे बघूया आणखीन. हं. एक सूत्र आहे. बघा काय म्हटलंय, अष्टांग हृदयातील सूत्र आहे. किंवा हे सूत्र आपण उद्याच्या तासामध्ये घेऊया सविस्तरपणे. आज थांबूयात. बाकीचा भाग आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. कारण सूत्र सलगमध्ये घेतलं की ते लक्षात येतं. व अर्धसूत्र आज, अर्धसूत्र उद्या म्हटलं की ते लिंक लागत नाही त्याची. समजत नाही व्यवस्थित. तर थांबूया मग आज.